नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाक्य व वाक्यांचे प्रकार हा भाग बघणार आहोत। या अगोदरच्या भागात आपण वाक्यांचे अर्थानुसार पडणारे 4 प्रकार समजून घेतलेले होते। त्याचाच दुसरा भाग आहे वाक्यांचे रचनेनुसार, म्हणजे वाक्यांची रचना कशी केली जाते त्यानुसार पडणारे प्रकार पाहणार आहोत। अर्थातच नेहमीप्रमाणे आपले हे जे स्पष्टीकरण आहे ते मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये असणार आहे, जेणेकरून SSC, CBSE आणि ICSEच्या विद्यार्थ्यांना या आपल्या लेक्चरचा फायदा व्हावा आणि त्यांना साध्या सोप्या सरळ भाषेत व्याकरणाचा भाग कळावा। अर्थातच वाक्य आणि वाक्यांचे प्रकार। वाक्य म्हणजे काय हे आपण मागेही पाहिलं होतं, पुन्हा एकदा सांगतो। ज्या शब्दसमूहातून संपूर्ण अर्थ प्रतीत होतो त्यास वाक्य असे म्हणतात। यानी जिस शब्द समूह से हमें अर्थ प्राप्त होता है उसी को वाक्य कहते हैं। इस वाक्य के 2 प्रकार जो हमने देखे थे, एक है रचना के आधार पर और दूसरा अर्थ के आधार पर। अर्थ के आधार पर वाक्य के जो 4 प्रकार होते हैं उनके बारे में इसके पहले के लेक्चर में हमने चर्चा की थी। आज हम जो चर्चा करने वाले हैं वो वाक्य के जो प्रकार रचना के आधार पर होते हैं उसी के बारे में जानकारी लेने वाले हैं। तो वाक्याचे प्रकार जे रचनेनुसार आहेत त्यातलं पहिलं आहे केवल वाक्य यानी सिंपल सेंटेन्स। त्यानंतर दुसरं आहे मिश्र वाक्य अर्थात कंपाउंड सेंटेन्स आणि तिसरं आहे संयुक्त म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स। तर वाक्याचे जे रचनेनुसार प्रकार पड़तात, रचना इस शब्द का मतलब पहले आप जान लीजिए। रचना का मतलब है वाक्य किस तरह से तैयार होता है। हाँ, वाक्य की रचना यानी वाक्य किस तरह से फ्रेम किया जाता है। तो उसके आधार पर केवल, मिश्र और संयुक्त ऐसे 3 प्रकार होते हैं, उसी के बारे में जानकारी लेंगे। पहला प्रकार है केवल वाक्य। केवल वाक्य यानी सिंपल सेंटेन्स होता है। ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यांना केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असेही म्हणतात। या प्रकारची वाक्य ही विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी व नकारार्थी या कोणत्याही प्रकारात येऊ शकतात। यानी जिस वाक्य में एक ही उद्देश्य और एक ही विधेय होता है, उद्देश्य का मतलब होता है कर्ता, यानी वाक्य में जो क्रिया करता है वो होता है कर्ता, और विधेय का मतलब होता है क्रियापद, यानी वाक्य या जो घटना वाक्य पूरा करने वाला जो क्रियावाचक शब्द होता है उसे विधेय कहते हैं। अर्थात ज्या वाक्यात यानी जिस वाक्य में एक उद्देश्य और एक ही विधेय होता है उसे केवल वाक्य कहते हैं। और ये केवल वाक्य किसी भी प्रकार का हो सकता है, यानी केवल वाक्य प्रश्नार्थी भी, उद्गारार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी, नकारार्थी कोई भी हो सकता है। तो चलिए उसके उदाहरण समझ लेते हैं। मोहन अभ्यास करत आहे, आज मुसळधार पाऊस पडत आहे, बाबा काम करत आहे। या वाक्यांमध्ये यानी इस वाक्य में आपको मोहन अभ्यास करत आहे, त्यानंतर दुसरं जो उदाहरण आहे ते आहे, माफ करा, दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण काय बघितलंय की आज मुसळधार पाऊस पडत आहे आणि तिसरं उदाहरण आहे बाबा काम करत आहेत। यानी इस वाक्य में केवल एक ही उद्देश्य है और एक ही विधेय है। जैसे कि मोहन हा वाक्यातला कर्ता आहे म्हणून ते उद्देश आहे आणि आहे हे वाक्याचं क्रियापद आहे। म्हणजेच या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय होने के कारण इसे हम केवल वाक्य कहेंगे। तो इस तरह से किंवा बाबा काम करत आहेत, तर बाबा हे या वाक्याचा कर्ता आहे म्हणजे उद्देश, आणि आहेत हे क्रियापद आहे। म्हणजेच या वाक्यामध्ये एक उद्देश आणि एकच विधेय असल्यामुळे त्याला आपण केवल वाक्य असं म्हणतो। त्यानंतर वाक्यांचा जो दुसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे मिश्र वाक्य यानी कंपाउंड सेंटेन्स। हे काय बरं, तर जेव्हा एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा जे तयार होतं वाक्य त्याला मिश्र वाक्य असं म्हणतात। यानी जब एक प्रधान यानी मुख्य
मेन सेंटेंस होता है, और उसके बाद एक या एक से ज़्यादा गौण वाक्य, यानी गौण वाक्य जो उभयान्वयी अव्यय यानी कंजंक्शन वर्ड से जुड़ जाते हैं, उसी कहते हैं मिश्र वाक्य। तो ये बहुत ही आसान तरीके से हम आइडेंटिफाई कर सकते हैं। एक जो वाक्य होता है वो प्रधान यानी महत्वपूर्ण होता है, और उसी पे आधारित वो दूसरा गौण वाक्य होता है। जैसे कि जे चकाकते ते सारे सोने नसते, तो यहाँ पे जे चकाकते एक सिंपल सेपरेट सेंटेंस है बच्चों, और सारे सोने नसते ये भी एक सेपरेट सेंटेंस है। बट जे और ते ये जो वर्ड्स यूज़ हुए हैं यहाँ पे, उसमें जे चकाकते यानी जो चमकता है, ते सारे सोने नसते जो भी चीज़ चमकती हुई दिखती है, वे सभी चीज़ें कभी सोना नहीं होती। यानी एक प्रधान वाक्य के ऊपर उभयान्वयी अव्यय जोड़ने के कारण दूसरा वाक्य जो है उसके ऊपर निर्भर है, और इसीलिए कहते हैं उसको मिश्र वाक्य। जैसे कि उदाहरण क्रमांक 2, माणूस जसे करतो तसे त्याला फळ मिळते। देखो, जैसे करोगे वैसे फल पाओगे, यानी जसे तसे। शीला म्हणाली होती की आज पाऊस येणार, यानी शीला म्हणाली होती एक सेपरेट सेंटेंस है, आज पाऊस येणार ये सेपरेट सेंटेंस है, और उसे जोड़ने वाला जो उभयान्वयी यानी कंजंक्शन वर्ड है वो है की। यानी इस तरह से शीला म्हणाली होती ये प्रधान वाक्य है, और दूसरा गौण वाक्य कौन सा है, आज पाऊस येणार। यानी इस तरह से शीला म्हणाली होती ये प्रधान वाक्य, और आज पाऊस येणार ये गौण वाक्य की इस उभयान्वयी अव्यय द्वारा जुड़ा गया है, इसीलिए इसको मिश्र वाक्य कहते हैं। आप फिर से एक बार देख लीजिए उदाहरण, जे ते जसे तसे और की, यानी जब एक प्रधान वाक्य व एक या एक से अधिक गौण वाक्य जब उभयान्वयी अव्यय द्वारा यानी कंजंक्शन वर्ड द्वारा जुड़ी जाती है, उस वाक्य को मिश्र वाक्य अर्थात कंपाउंड सेंटेंस कहा जाता है। अभी देखिए तीसरा जो प्रकार है वाक्य का और अंतिम, वो है संयुक्त वाक्य। यानी हमने क्या पढ़ा, वाक्य का रचना के आधार पर जो 3 प्रकार होते हैं, उसमें से पहला था कौन सा, उसमें से पहला था केवल वाक्य, दूसरा था मिश्र वाक्य, और तीसरा संयुक्त यानी कॉम्प्लेक्स। तर संयुक्त वाक्य कसं तयार होतं बरं, तर जेव्हा 2 किंवा अधिक केवल वाक्य, लक्षात घ्या केवल वाक्य म्हणतोय मी, केवल वाक्य म्हणजे काय, अतिशय सोपी वाक्य जी आहेत ती, त्यांना शुद्ध वाक्य असंही म्हणतात, की ज्या वाक्यामध्ये एकच विधेय आणि एकच उद्देश्य असतं, एकच उद्देश्य आणि एकच विधेय, त्यांना केवल वाक्य म्हणतात। आणि मग जब इस प्रकार से जो वाक्य में एक ही उद्देश्य और एक ही विधेय होता है वो केवल वाक्य। जब 2 या 2 से अधिक केवल वाक्य आणि व पण परंतु या उभयान्वयी अव्ययांनी किंवा अथवा अगर विकल्पबोधक अव्ययांनी म्हणून त्यामुळे परिणामबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, त्यांना संयुक्त वाक्य असं म्हणतात। बच्चों, इस डेफिनेशन को पहले ध्यान से आप सुन लीजिए। संयुक्त वाक्य यानी कॉम्प्लेक्स सेंटेंस कैसे तैयार होता है, जब 2 या 2 से अधिक केवल वाक्य की आपको डेफिनेशन पता है, तो 2 या 2 से अधिक केवल वाक्य जब आणि व पण और परंतु इस उभयान्वयी अव्यय द्वारा और किंवा अथवा अगर इस विकल्पबोधक अव्यय द्वारा म्हणून त्यामुळे
इन परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय द्वारा जोड़ी जाती है उन्हें कहते हैं संयुक्त वाक्य। म्हणजे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त केवल वाक्य आणि व पण परंतु किंवा अथवा अगर म्हणून त्यामुळे अशा उभयान्वयी अव्ययांनी जोडतात तेव्हा संयुक्त वाक्य होतं। बघा, मी अशोकची वाट पाहत राहिलो पण तो आला नाही। या ठिकाणी पण हे काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे। आणि मी अशोकची वाट पाहत राहिलो हे सेपरेट सेंटेन्स आहे, बरोबर। तो आला नाही हे देखील सेपरेट सेंटेन्स आहे, बरोबर, येस। आणि यांना जोडलंय कोणी, पण या उभयान्वयी अव्ययांनी। म्हणून दोन केवल वाक्य किंवा दोनापेक्षा अधिक केवल वाक्य जेव्हा उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात त्यांना संयुक्त वाक्य असं म्हणतात। दुसरं उदाहरण बघा, मी खूप अभ्यास केला म्हणून मी वर्ग प्रथम आलो। बघा, मैंने खूब पढ़ाई की म्हणून इसलिए वर्गात प्रथम आलो, कक्षा में प्रथम आया। मतलब मी खूब अभ्यास केला, ये केवल वाक्य है बच्चों, एक सिंपल सेपरेट केवल वाक्य। और दूसरा वर्गात प्रथम आलो, ये भी सिंपल सेपरेट केवल वाक्य है। ये दोनों केवल वाक्य म्हणून इस परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय के द्वारा जुड़ गई है, इसीलिए उसको संयुक्त वाक्य कहते हैं। त्यानंतर आहे, शलाका परीक्षा संपल्यानंतर गावी जाईल किंवा फिरायला जाईल, किंवा हे विकल्पबोधक अव्यय आहे। अशा प्रकारे आज आपण वाक्यांचे रचनेनुसार पडणारे 3 प्रकार पाहिलेले आहेत। त्यातला पहिला प्रकार होता केवल वाक्य, दुसरा होता मिश्र वाक्य आणि तिसरा होता संयुक्त वाक्य। अशा प्रकारे वाक्यांचे रचनेनुसार पडणारे 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत। तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल। अशा प्रकारे अधिक व्याकरणाचे आणि मराठीच्या इंग्रजी माध्यमाचे CBSE ICSE बोर्डाला आणि SSC बोर्डाच्या इंग्रजी माध्यमांच्या पाठांचे आणि व्याकरणांचे व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तुम्हा सगळ्यांचा प्रतिसाद अत्यंत गरजेचा आहे। तुमच्या प्रेरणेमुळेच मला असे व्हिडिओ करण्याची अजून उर्मी निर्माण होते। तुम्हाला शुभेच्छा आणि हे चॅनल पाहत रहा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा योग्य तो प्रतिसाद नोंदवा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।